अरिहंत सुपरमार्केटची धमाकेदार ऑफर. खरेदी करा कमाल, मिळवा बक्षिसे धमाल. ₹2000च्या पुढील खरेदीवर 1 लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे. आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट, कोल्हेमळा चौक, नारायणगाव. शाळकरी मुलं जर त्यांच्याशी बोलूया, बिबट्याच्या समस्येबद्दल त्यांना काय वाटतंय. इकडे बिबट्याचा उपद्रव वाढलेला आहे. एक 5-6 वर्षाच्या मुलीचा बळी गेलेला आहे. मित्र, तू काय सांगशील? बिबट्याचा उपद्रव खूप आहे, काय करायला हवं? बिबट्या पकडावा हवा आणि बिबट्याला लांब सोडावा. आता जिथं सोडणार तिथं पण उपद्रव वाढणारच. तू शाळेला कितीला आहे? 7वी. परवा जी घटना घडली त्या मुलीचं नाव माहिती आहे का? नाही. आपण जरा हे दुसरी एक मुलगी आहे, हिच्याशी बोलूया. बाई, तू कितवीला आहेस? 6वी. आपल्याकडे बिबट्यांची संख्या खूप वाढलेली आहे. आज तुमचं गाव बंद ठेवलेलं आहे. काय तू सुचवशील, काय करायला हवं? सर्व बिबट्या पकडून एका ठिकाणी म्हणजे आम्हाला मारण्याची संधी दिली पाहिजे. बिबट्याला मारायला परवानगी मिळाली पाहिजे. हो. आता 4 दिवसापूर्वी इथं एक लहानसं बाळ बिबट्याने ठार केलं. तिचं नाव माहिती आहे? शिवन्या, माझी चुलत बहीण. तुझी चुलत बहीण? हो. काय मागणी करशील? मी म्हणजे तिला न्याय मिळावा म्हणून सर्व बिबट्यांना तुम्ही आम्हाला मारण्याची नक्की परमिशन द्या, नाहीतर मग ते सोडून तुम्ही दुसऱ्या गावात टाकता. पण त्या गावकऱ्यांना सुद्धा धोकाच मिळणार आहेत ना, आणि ते परत सुद्धा येऊ शकतात इकडं. मग त्यांच्या इकडे आणणार, आमच्या तिकडे नेणार, मग धोकाच निर्माण होतो ना. आणि आम्हा शेतकऱ्यांना वावरात गेलो तर परत घरी यायची गॅरंटी सुद्धा नसते. काय काल खासदार अमोल कोल्हे साहेब परवा 2 दिवसापूर्वी, तू काय सांगशील? त्यांनी येऊन सगळे जातातच, पण सर्वांनी दक्षता घ्यावी. घरच्यांची विचारपूस केली असेल पण त्यांना समाधान वाटेल. पण ते यांनी आले, विचारपूस केले, पण त्यांनी पण प्रयत्न करावा ना आम्हाला न्याय मिळायची माझ्या बहिणीला. बाई, तू काय सांगशील? आपल्याला म्हणजे आपल्या वाघापासून आपण सुरक्षता मिळाली पाहिजे आपल्याला. आणि वन विभागाचे काय फक्त पिंजरे लावून निघून जातात, पण पिंजरे लावल्याने आता वाघ कुठं सोडतात, इथे जवळपास सोडतात. आणि एक बिबट्या रात्री 80 किलोमीटर चालू शकतो, त्याची क्षमता तेवढी असते. पण तो परत आपल्या गावातच येतो आणि त्याला माहीत असते की पिंजऱ्यात गेल्यावर आपल्याला म्हणजे बंदिस्त होतो आपण, म्हणून तो पुन्हा आलेला वाघ परत तो पिंजऱ्यात जात नाही. म्हणून माझी अशी इच्छा आहे की वन विभागाने आणि म्हणजे बाकीचे जे मोठे काही साहेब असतील त्यांनी म्हणजे आपल्याला किंवा आम्हाला बिबट्याला मारायची परमिशन द्यावी. तुझं नाव काय? म्हणजे स्वराली दाभाडे. कितवीला शाळेत? 6वीला. या तालुक्याचे आमदार कोण आहेत? तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील. खासदार कोण आहेत? अमोल कोल्हे. ह्या दोघांकडे काय मागणी? माझी त्यांच्याकडे एवढीच मागणी आहे का फक्त त्यांनी बिबट्याला मारायची परमिशन द्यावी, एवढीच मागणी. बाकी माझी काहीच इच्छा नाही आहे त्यांच्याकडे. खासदार अमोल कोल्हे आणि या विभागाचे गेले अनेक वर्ष आमदार राहिलेले दिलीप वळसे पाटील ह्या मुलांच्या प्रतिक्रिया समजून घ्या. ह्या मुलीची चुलत बहीण ती शिवण्या होती, आज ती आपल्यामध्ये नाही आहे. केवळ भाषणबाजी नको, बैठका नको, तो उपाययोजना व्हायला हवी. पकडलेल्या बिबट्यांना गोळ्या घालाव्यात, अशा प्रकारची मागणी होते. सध्या बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पिंपरखेड या ठिकाणी एका लहान 5-6 वर्षाच्या बाळाला बिबट्याने ठार केलं. आपल्या आजोबाला पाणी घेऊन चालली होती आणि बिबट्याने उसातून येऊन झडप घातली आणि बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तिचा मृत्यू झालेला आहे. आज पिंपरखेड हा संपूर्ण परिसर बंद ठेवण्यात आलेला आहे. पंचतळ या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करणार आहे. रास्ता रोको आंदोलन करण्यामागचा हेतू एवढाच आहे की शासनाचं, वन विभागाचं याकडं लक्ष दिलं जावं. काल राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर उपाययोजना करण्यासंदर्भात किंवा बिबटमुक्त करण्यासंदर्भात काय काय उपाययोजना करता येतील याबाबतचं ह्या बैठकीमध्ये चर्चा झाली. परंतु त्या चर्चेमधून फार काही निष्पन्न होईल असं वाटत नाही. शिवन्या या 5-6 वर्षाच्या मुलीचा यातनं बळी गेलेला आहे. आता ते पिंजऱ्यांची संख्या वाढवणार, 50-60 बिबटे किंवा 100-1 बिबटे म्हणाले गुजरातला आपण पाठवणार, नसबंदी करणार. परंतु हा सगळा लाल फितीचा कारभार आहे. तो कधी प्रत्यक्षात ॲक्टिवेट होईल याची गॅरंटी नाही. दररोज कुठे ना कुठे बिबट्याचे हल्ले जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर किंवा आजूबाजूच्या तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहेत. सर्वसामान्य माणूस, शेतकरी प्रचंड हतबल आहे. आपण इथं पिंपरखेडमध्ये आहोत
आपल्यासोबत काही स्थानिक मंडळी आहे, तर त्यांच्याशी बोलूया. दादा, काय सांगाल, आज तुम्ही गाव बंद ठेवलेलं आहे, तर तुमची मागणी काय आहे? तुम्ही काय सांगाल? शिवण्याला न्याय मिळण्यासाठी गावाने सर्वांनी पुढाकार घेऊन आज उत्स्फूर्तपणे गाव बंद ठेवलेलं आहे. काय मागणी? बिबट्यावर कायमस्वरूपी काहीतरी तोडगा निघाला पाहिजे यासाठी लोकांनी गाव बंद ठेवलेलं आहे. आज त्यासाठी शिवण्याचा बळी गेला, घटना अतिशय दुर्दैवी आहे. वन विभागाचे अधिकारी आले, पिंजरे लावले, त्या कुटुंबाला काही 25 लाखाची मदत होईल. शिवण्य आपल्यामध्ये काय पुन्हा आपल्यामध्ये दिसणार नाही. पालकमंत्र्यांनी जी काल पुण्यात बैठक घेतली, त्या बैठकीत जे काही चर्चा झाली त्याच्यामध्ये आपण समाधानी आहोत की काही वेगळी उपाययोजना करायला हवी? काहीतरी निर्णय झाला पाहिजे पूर्ण, त्यातून काहीतरी निष्कर्ष निघाला पाहिजे, नजबंदी झाली पाहिजे. बिबट्याचं प्रमाण ह्या भागात भरपूर आहे. आमच्या गावात कमी 100च्या वर बिबटे गावात आहेत. सध्या 100पेक्षा अधिक बिबटे गावात आहेत. आता पिंजरे किती लावलेत? पिंजरे आता 10 पिंजरे लावलेले होते मळ्यात. रात्रीच गावामध्ये 2 बिबटे आले होते. तुमचं काय नाव? मधुकर दाभाडे. आणि आतापर्यंत त्यांनी जेवढे बिबटे पकडलेत का, त्यांनी आतापर्यंत बिबटे नेमके कुठे ठेवलेले आहेत हे तरी सिद्ध करावं. काल असं ठरलं की पकडलेले बिबटे आता सोडायचे नाहीत. नाही, आता पकडलेले सोडणार नाही, ठीक आहे, पण आता जे आहेत यांचं काय करणार? जे मोकाट आहेत त्यांचं काय? मोकाट आहे त्यांचं काय करणार? त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. आज जनतेला आहे ना बाहेर फिरणं मुश्किल झालेलं आहे. आता पालकमंत्र्यांनी एवढ्या उशिरा बैठक घेतली, आतापर्यंत अनेकांचे बळी गेले, उशिरा सुचलेलं शहाणपण? तेच म्हणावं लागेल, बाकी काय, तेच म्हणावं लागेल. भाऊ, तुम्ही काय सांगाल? नाही, उपाययोजना झाल्या पाहिजे, बाकी काय नाही. काय उपाययोजना केल्या पाहिजेत? काही नसबंदी वगैरे काय असं. आता बिबट्याच्या मादीची नसबंदी करणार, त्याची पुढे संख्या कमी होणार असं आपण गृहीत धरू, परंतु जे बिबटे आहेत त्यांचा उपद्रव होणार ना. त्यांच्यावर काय ते तोडगा काढला पाहिजे शासनाने. आता ही आमची मुलगी गेली बुवा, आम्हाला शेवटी हेच वाटते ना, आम्हाला वाईट वाटतंच ना शेवटी सगळ्यांनी. त्यामुळे उत्स्फूर्तपणे आम्ही गाव बंद ठेवलेलं आहे त्या गोष्टीला. आता पंचतळ्यावर जे आंदोलन केलं जाणार आहे त्याचं स्वरूप कसं असणार आहे? आंदोलनाचं स्वरूप हे जाडच असणार आहे, मोठं असणार आहे. शासन पकडणाऱ्या बिबट्यांचं नसबंदी करणार, त्याचं काही प्रायोगिक तत्त्वावर ही उपाययोजना केली जाणार आहे. परंतु नसबंद केलेले बिबटे पुन्हा सोडून देणार का त्यांना ठेवणार? समजा त्यांना सोडून दिलं तर ठीक आहे, बिबट्यांची संख्या वाढणार नाही, परंतु त्यांचे हल्ले त्यांच्याकडनं तर होणारच आहे. त्या संदर्भामध्ये उपाययोजना काय केली जाणार हेही महत्त्वाचं आहे. बिबट्यासह आता राहायचं आहे का? बिबट्या महत्त्वाचा का माणूस महत्त्वाचा हेही महत्त्वाचं आहे. शासनाच्या या उपाययोजना तुटपुंजट ठरत आहेत का, किंवा चिडलेल्या शेतकऱ्यांच्या, म्हणजे काय आपण म्हणतो त्याला, चिडलेल्या शेतकऱ्यांचं कुठंतरी अश्रू पुसवण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे का? दादा, तुम्ही काय सांगाल? आज मला हे सांगायचं आहे की पूर्ण आहे ना, मुलंही शाळेमध्ये येतात आणि हे पूर्ण पालक आहे ना भयभीत झालेले आहेत का मुलं शाळेत पाठवायची का नाही. आणि याच्यासाठी आहे ना पूर्णपणे ना शासनाने आणि इथं स्थानिक कर्मचाऱ्यांनी ना याच्यावरती ना काहीतरी उपाययोजना आहे ना तातडीच्या उपाययोजना केल्या पाहिजेत, असं आमचं म्हणणं आहे. दादा, तुम्ही काय सुचवाल? काय नाही, आता हे इथून जे नेत्यात धरून आणि ते कुठे जरी सोडित आहेत इकडे ते सोडले तरी महिन्यात 2 महिन्यात ते परत इथंच येतात परत. ते आता 4 दिवसापूर्वी आपण ते आंदोलन झालेलं पाहिलं, प्रचंड लोकांचा उद्रेक पाहिला. 14 तारखेला की त्याच्यानंतर मला वाटतं खासदार साहेब डॉक्टर अमोल कोल्हे इथं आले होते. कोल्हे साहेब काय म्हणाले? कोल्हे साहेब काय आता त्यांनी सांगितलं हे करू, वर शासनाकडून हे करू ते करू असंच सांगितलं, दुसरं काय सांगणार आहे ते बी. आता दादा, तुम्ही काय सांगाल, काय उपाययोजना करायला हवी? मी तर एक सांगन का वन विभागाचा हलगर्जीपणा आहे. याच्या आधी कमीत कमी 25 बळी गेलेले आहेत या बिबट्यामुळे. मला तर असं माझ्या मनाने असं वाटतंय का बिबट्याला मारायचीच परवानगी द्यावा शासनाने, असं माझं मत आहे. नसबंदी करा, काही करा, तुम्हाला म्हणते बिबटे इथून नेतात, इथं सोडतात, परत ते बिबटे तिथंच येतात ना. मग आज हे बिबटे एवढी संख्या वाढली कशी काय? जर तुम्ही बिबटे धरतात म्हणता ना हे वन विभाग, मग ही संख्या गेली अशी वाढली कशी काय एवढी संख्या? आता बिबट्या हा जंगलातला प्राणी, तो आता ऊसामध्ये राहतो, म्हणजे त्याचं आता जे ऊसाचं क्षेत्र आहे तेच त्याचं घर झालंय. त्याला तिथं एक मिनिट, तिथं त्याला मुबलक पाणी मिळतं, त्याला त्या ठिकाणी खाद्य मिळतं. काय वन विभागाने काय करायला हवं? जंगलाला कंपाऊंड करावं, बिबटे जंगलात ठेवावं त्यांनी, त्यांच्या जंगलांनी.
स्वतंत्र व्यवस्था व्यवस्था करावी त्याची. त्यांनी बिबट्याला कंपाऊंड करावं चौकून वन विभागाला, त्याच्यात बिबटे ठेवावं त्यांनी. जाळी मारावं 10-20 फुटाची, त्याच्यात राहतील बिबटे ना. त्यांचे रान तर भरपूर आहेत ना, वन विभागाचे रान पडलेले मोकळे, त्याच्यात करावं ना त्यांची सोय. पकडलेले बिबटे आपण गुजरातला नेऊ असं म्हणाले काल उपमुख्यमंत्री अजित पवार. नाही ते असं काय बघ, ते म्हणणं आणि कृतीत आणणं याच्यात लय मोठा फरक होणार आहे ना. शेवटी बोललेत, मग आता झालं तर पुढं तो भाग वेगळा आहे ना. आता ही सगळी मंडळी आता ह्या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. आपल्यासोबत शरद बोंबे आहेत. भाऊ, तुम्ही काय सुचवलं? आज तुम्ही गाव बंद ठेवलेलं आहे, तुमची मागणी काय? आमची एकच मागणी आहे का आमच्या गावात कमीत कमी 200 बिबटे, तर इथला बिबट्या उचलून दुसरीकडे सोडतात. हे आम्हाला माहिती आहे, मी स्वतः बघितलेलं आहे. यांनी इथून वळतीच्या रानात एक बिबट्या सोडलेला मी पाहिलेलं स्वतः. त्याच्यामुळे ना त्यांनी इथून बिबटे उचलावे आणि जसे मोदीने तिकडून बाहेरून चित्ते आणले होते तसे त्यांना विमानात भरून द्यावं आणि तिकडे बाहेर घेऊन जावं, एवढीच मागणी आहे. राजकारणी मंडळी येत आहेत, समुपदेशन करतायत, त्या कुटुंबाला भेटतायत, सरकार सुद्धा काही मार्ग काढत नाही. आता सरकारला बस सांगून आता काय आपण तरी काय करणार आहे? सांगतो त्यांना आम्ही, पण काय त्याच्यावर काय बोलणार आपण? काय करायचं? तर मग एक करावा, त्यांनी आम्हाला ना बिबटे पाळायची परवानगी द्यावं. त्यांना जर मारायचे नसेल ना, त्यांनी आम्हाला एक पिंजरा द्यावा. मला एक स्वतः बिबट्या पाळायचा आहे, त्याच्यासाठी मला परवानगी पाहिजे. आता ज्या दिवशी घटना घडली त्यावेळेला आपण त्या कोपऱ्यावरच रास्ता रोको केला, नंतर खासदार कोल्हे साहेब आले, आज पुन्हा रास्ता रोको आंदोलन आहे. घटना अतिशय तीव्र आहे. दररोज कुठे ना कुठे बिबट्याच्या हल्ल्यात बळी जातो, पाळीव जनावर मृत्यू पडत आहेत. काय सरकारने नेमकं काय करायला हवं? काल पालकमंत्र्यांनी जी पुण्यात बैठक घेतली, ही बैठक केवळ फार्स होता का काही निर्णय व्हायला हवा? निर्णय व्हायला हवा. यात निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाही. सरकारने निर्णय घ्यावा की इथं बिबटे मुक्त करावं. पिंपरखेड झालं, चांडव, जांबूत, इकडं शिंगवे कंटिन्यू बिबटे भेटतात. बिबट मुक्त करायचं म्हणजे काय पद्धत काय करायची? इथून उचलून न्यावी. इथला पकडलेला बिबट्या शिफ्ट केला, परत दुसऱ्या गावचा बिबट्या इथे येणार. आमच्या गावात मी तुम्हाला तेच सांगतोय का आमच्या गावात त्या दिवशी त्यांनी आता 11 पिंजरे लावले होते, तर त्यात ना एकाच दिवशी 2 म्हणजे आदल्या दिवशी एक पकडला, दुसऱ्या दिवशी एक पकडला आणि आत्ता पारगाव रोडला काल 3 बिबटे संगतीच होते. परत दाभाडे मळ्यात काल एक बिबट्या पाहिला. म्हणजे सारखे बिबटे दिसतात रोज कुठं ना कुठे भेटतात. आज दुपारी तुम्ही रास्ता रोको करणार आहे, त्याचं स्वरूप कसं असणार आहे? आम्ही तिथं आता रस्ता रोको दुपारी 2 वाजता बसलो ना, तर जवळ त्यांचा निर्णय होत नाही, म्हणजे इथं कलेक्टर साहेब येत नाही किंवा वनमंत्री येत नाही, तोपर्यंत उठणार नाही. तसं वनमंत्र्यांना किंवा जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं, सगळ्यांना कळवलेलं. परवा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आले होते, त्यांनी काय आश्वस्त केलं? त्यांनी सांगितलं होतं आम्हाला का बाबा मी काल पालकमंत्र्यांची मिटिंग आहे, ती मिटिंग झाल्यानंतर दिल्लीला एक 17 तारखेला त्यांना मिटिंग येऊ द्या. त्या मिटिंगमध्ये मी म्हणले मुद्दा मांडतोच मी तुमच्या विषय मार्गी लागेल वाटतं. आता ते म्हणले मार्गी लावतो, आम्ही. दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या प्रचंड वाढते, लोकांचा उद्रेक वाढतोय. वन खात्याचे अधिकारी पिंजरे लावतायत, पकडलेले बिबटे आता कुठं सोडून देतात ही सगळी मंडळी सांगतायत. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तुम्ही सुद्धा माणसं आहेत, परंतु तुम्हाला पगार मिळतो. हे सर्वसामान्य शेतकरी आपल्या शेतामध्ये दिवस उगल्याच्या आधी, दिवस सूर्यास्तानंतर शेतामध्ये तर जावंच लागतं, पंप चालू करावा लागतो, शेतामध्ये पाणी भरावं लागतं, अक्षरशः जीव मुठीत धरून त्यांना काम करावं लागतं. रोज बिबट्या पाहणारा माणूस, बिबट्या रोज आमच्या आज कुठं पाहिजे? आमच्या घरी रात्री बिबट्या आला होता, दाभाडे माळा. रात्री बिबट्या घरी आला होता, दातला उचकून. चारही कोपऱ्याला बिबटे आहेत, कारण माझ्या परिसरात सुद्धा 2 बिबटे आहेत. मी एकंटी जंगलात असूनही मला. काय म्हणाले तुम्ही? रात्री जंगलात जाऊ दे, पण रात्री गावामध्ये आले होते, 2 आले होते शिवाय गावठाणा. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवलं नाही का? हा कळवलं, रात्री कळवलं ना. काय शाळेमध्ये मुलं यायला घाबरतात. मला सांगा, इथं जिल्हा परिषदेची शाळा आहे, त्या शाळेमध्ये कमीत कमी 230 मुलं आहे. त्या शाळेच्या तिथे ना कंटिन्यू बिबट्या असतो. आम्ही सर तिथे PC12 ते म्हणून मुख्याध्यापक आहे, ते पहिलं सर येऊन पहिले शाळा पाहणार, मग मुलं आतमध्ये सोडतात. म्हणजे एवढी भीती.
मुलांची शाळा सुट्टी झाल्यावर कसं नियोजन असतं? नाही पालक येतात ना न्यायला. पालक न्यायला हो न्यायला येतात पालक. रोज पालक आहे ना शाळा सुटायच्या आधी तिथं हजर राहतात. पर्यायच नाही ना पालक नाही आले कसं काय व्हायचं? ही मुलं जायची कशी लांब म्हणून येतात. त्यांना काही सायकली नाहीत, पायी जातात. तरी पण कसं काय जाणार? सायकलीवरती मोटरसायकलवरती जर अटॅक करतात तर या लहान मुलांच्या सायकली का नाही अटॅक करणार? काय मुलींनो तुम्ही काय सांगाल? आमच्या इथे दररोज वाघ असतो. 4 वाजता आमच्या इथं वाघ होतं. काय शाळेला कितवीला आहेस? 7वीला. राहिला कुठे? ताबडे मळ्यातनं पायी येतो का सायकलीवर? सायकलीवर येतो. भीती वाटत नाही? वाटते. तुझं काय ना? आदिती सर्जेराव बोराडे. काय करायला हवं? वाघांना पिंजऱ्यात बंद केलं पाहिजे. त्यांना पिंजऱ्यात बंद केलं पाहिजे. म्हणजे मी रोज सायकलीवर येते, मला खूप भीती वाटते. आमच्या इथं रोज वाघ येतो. तू काय सुचवशील? त्यांनी एखादा प्लॉट तयार केला पाहिजे, तिथे सोडून आले पाहिजे. आणि येताना बारखाली मुलं सुद्धा जातात, त्यांना पण सुद्धा भीती असतेच. गाडीवर आपले पालक दरवेळेस हजर असतील असं नसतं. त्याच्यामुळे हे वाघांसाठी काहीतरी हे केलं. वन विभाग करतं पण ते वाघ परत आपल्या इथे येतातच. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या परिसरामध्ये बिबट्यांची संख्या खूप वाढलेली आहे. प्रामुख्याने पिंपरखेड परिसरामध्ये बिबट्यांची संख्या वाढली. 4 दिवसापूर्वी जी घटना घडली ही अतिशय हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे. वन विभागाचे अधिकारी आले, पिंजरे लावले, 2 बिबटे पकडले. आताही बिबट्यांची संख्या तिथं खूप आहे. आज दुपारी 2 वाजता रास्ता रोको आंदोलन होणार, शेतकऱ्यांचा आक्रोश होणार. वन विभागाचे अधिकारी कालच्या बैठकीत पालकमंत्र्यांच्या काय ठरलं हे सांगणार. परंतु पुढे काय? पकडलेल्या बिबट्यांना खरंच सोडून देणार नाही का? नसबंदीने बिबट्याच्या मानवावर होणारे हल्ले थांबणार आहेत का? याची उपाययोजना करणं गरजेचं आहे. उसामध्ये बिबट्याला सुरक्षित त्याचं निवासस्थान आहे, या संदर्भामध्ये काय उपाययोजना करणार आहे का? या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील, आपण गेले 30-35 वर्ष या तालुक्याचं नेतृत्व करताय. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, आपलं वक्तृत्व चांगलं आहे, कर्तृत्व चांगलं आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून, राजकीय जोडे बाजूला ठेवून सरकार यांनी गांभीर्याने जर उपाययोजना केली नाही तर आज ह्या लोकांचा उद्रेक जरी सध्या सौम्य असला तर भविष्य काळामध्ये वन विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना देखील पिंजऱ्यात कोंडल्याशिवाय राहणार नाही. यांच्या भावना अतिशय तीव्र होत आहेत. ही सगळी लहान लहान मुलं शाळेत यांनी जायचं कसं? पालकांना सुद्धा आपलं मूल घरी येईपर्यंत भीती वाटते. शेतकऱ्याला शेतामध्ये जाताना पंप चालू कसा करायचा, शेतामधलं सोयाबीन कसं काढायचं, उसाला पाणी कसं भरायचं, अशी सगळी काळजी शेतकऱ्यांना असते. सध्या शेतकरी, सर्वसामान्य माणूस बिबट्याच्या भीतीने त्रस्त आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार या संदर्भामध्ये गांभीर्याने उपाययोजना करेल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, पिंपरखेड. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.